सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शिर्या ऐक, माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आहे. न्यूज ना मी संध्याकाळी ऐकेन, जा तू. शिर्या तू खूप बोर आहेस, प्लीज उठ ना रे. आज हा पहिला रविवार आहे, मनोज आणि गोटे आले नाही तर क्रिकेटची आमची मॅच असते, आम्ही हरतो. झोपू दे, जा जा जा. ऐक, आपण गोव्याला चाललोय. हो तो आणि अरविंद काका जा, निघा ना. अरे नाही, आम्ही दोघच नाही, बाबा म्हणजे तुझे बाबा, डॅड म्हणजे माझे बाबा, तू, मी, आबा, मामी, आपण सगळे जाणार आहोत. नो काय सांगतेस? हो हो हो. माझे बाबा आणि आपले आबा नाही येणार, कारण बाबा सांगणार की माझ्या मीटिंग्स आहेत आणि ते खूप प्रेमाने सांगतात मला नाही जमणार, सांगितलं ना नाही जमणार, मला काम असतं, तुला काय कळलं. आणि आबा खूप गरीब सांग, आता या वयात मी कुठे फिरणार, माझी तब्येत काय, तुम्ही बघितलं काय, मी बघितलं काय, मला नाही जमणार, तुम्ही जा ना बाळा, असं सांगणार. आणि त्यामुळे आई पण अगं बाई आता आबा नाही येणार तर मला त्यांची काळजी आहे, मी कशी येऊ शकते, मी नाही येणार, मला त्यांची खूप काळजी आहे, त्यामुळे मलाही नाही जमणार. त्यामुळे तू जा, आपल्या बाबांना घेऊन जा, तुम्ही खूप मजा करा. ऑल द बेस्ट. खूप बोललास तू, खूप छान ऍक्टिंग केलीस, पण ऐक, डॅडी मामाशी बोललेत आणि मामानी 99% हो असं सांगितलेलं आहे. काय सांगतेस? 99%? येस. तो 1% आहे ना, तो खूप गरजेचा आहे. तो 1% बाबा नेहमी तो पकडतात आणि नाही असं सांगतात, कळलं का? तो 1% मला मिळाला नाही म्हणून मी ना फर्स्ट क्लास नाही मिळाला ग मला जिमखान्यात आला, त्यामुळे. तू तसाही डफरच आहेस. ऐक ना शिर्या, पण खरंच ना योगू आणि शलाका असती तर आपण किती मजा केली असती ना, खूप धमाल आली असती. मी खूप मिस करते रे त्यांना, योगूला तर खूपच. आम्ही तिथे होतो ना तेव्हा खूप मजा करायचो दोघी जणी, पण इथे आल्यावर शी वॉज इन अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. तिचं ते प्रकरण सुरू झालं, मग आता काय तर आश्रमातच राहते. आई बाबांसमोर विषय काढला ना तर ते काही बोलतच नाहीत. मी आय से दॅट इट्स ओके, जाऊ दे कशाला. पण खरंच मला खूप एकटं एकटं वाटतं रे, काहीतरी असं कंपॅनियन हवं ना कोणीतरी बरोबर ना. निकिता, एकटा जीव सदाशिव. शलाका नाही, मी बघ किती मजेत आहे, सुखात आहे, सगळं माझं व्यवस्थित चाललंय. बघायचंय तुला कसं चाललंय मी? हे बघ शिर्या प्लीज, आपण गोव्याला जाणार आहोत. हे बाकी छानच केलंय. काय नाही म्हणजे ही संकल्पना जी आहे उत्तम, म्हणजे एका कवीच्या किंवा गीतकाराच्या सगळ्या रचना एकदम सादर करायच्या. हे नक्षत्रांचे देणे म्हणतोस ना? अरे ब्रिलियंट आयडिया, फारच छान, सुंदर. अरे ह्याच्या सीडीज ज्या आहेत अरे तू काही काळजी करू नकोस, ते सगळं मी अरेंज करतो. आणि आबा तुम्ही आता तयारीला लागा, आमच्या बरोबर येत आहे ना? कुठे? अमेरिका. आता कोणती कारणं चालणार नाही तर शेखरला मी सगळं समजावून सांगितलेलं आहे. अरे पण अरविंद, श्यामलाला काय हवंय आबा तुम्हाला? मामी कधीच नाही म्हणणार नाही, मी सांगेन ना तिला. काय झालं? नाही आबांना म्हटलं चला आमच्या सोबत, तर नाही म्हणतायत. नाही नाही आबा, असं नाही चालणार. हा नाही नाही, अजिबातच चालणार नाही. अगं श्यामला तूच. नाही नाही, मी काहीच ऐकून घेणार नाही आणि कुठलंही कारण चालणार नाही. आता घ्या, बोला आबा. आबा इतका आग्रह करतात तर काय हरकत आहे, हो म्हणा ना. हा नाही पण श्यामला काय सांगू का, ह्या वयात माझ्या प्रकृतीला एवढा प्रवास झेपणार नाही. काय नाही आबा, आपण डॉक्टरांना विचारू ना. काय शेखर? नाही नाही, तसं काहीच त्रास होत नाही आबांना. अहो आबा, तिकडेही त्याच्या सुविधा असतातच की.
आणि माझी ना फार दिवसांपासूनची इच्छा होती. आता सगळं जुळून आलं तर का नको, नाही का? नाही, तुझी एवढी इच्छाच असेल तर मग अगं बाई, काय झालं आबांना? थँक्स वहिनी, हा, थँक्स अ लॉट. कशाबद्दल? हे लगेच शैलाला फोन लावतो आबांना घेऊन येतोय म्हणून. हा, हे सगळं केवळ तुमच्यामुळे शक्य झालं. म्हणजे नाही हो, आधी आबा यायला तयारच होत नव्हते. तयार होत नव्हते? कुठे यायला तयार होत नव्हते? अमेरिकेला यायला तयारच होत नव्हते. अगं बाई, तुम्ही अमेरिकेबद्दल बोलताय? हो. काय हो? हो अगं, काय झालं की अरविंद मला आज संध्याकाळी विचारत होता, पण मी म्हटलं की नाही नाही, काय झालं माहितीये का, मी दुपारी बोलले होते आबांशी, गोव्याचं मी म्हणत होते. काय बोलणं झालंय? Let's call up mom. Come on. नाही नाही, अहो श्यामल, अगं काय अहो झालं? काय झालं? तुम्ही अमेरिकेबद्दल बोलताय, मला वाटलं गोव्याबद्दल चाललंय हे सगळं. हो, मी तुला सांगायच्या आत तू मी काय बोलून बसले, माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आहे म्हणून. आबा, काय श्यामलाबाई, झोपलात का? कसला एवढा विचार करताय? काय ग, कसला विचार करते एवढा? मला ते कसं समजवायचं काही कळतच नाहीये. म्हणजे यात माझा काहीच दोष नाहीये, मला काही माहितीच नव्हतं, पण उगाच आपला गैरसमज. म्हणजे त्यांचंही तसं काही चूक नाहीये, त्यांना कुठे दुसरं काही माहितीच नसणार ना. तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? श्यामल, तू काय बोलतेस मला काहीही कळलेलं नाहीये. अहो असं काय करताय? मी अरविंद भाऊजींना म्हणाले नाही का की माझी फारच दिवसापासूनची इच्छा होती म्हणून. ओ ते आलं लक्षात आलं. मग असं का म्हणालात काहीच कळलं नाही म्हणून? अगं नाही, सुरुवातीला काय बोललीस ते मला नाही कळलं, मी वाचत होतो ना. असं कसं सुचतं तुम्हाला वाचायला? मला इथे झोप येत नाहीये. केवढा गैरसमज करून घेतला असेल आबांनी आता. श्यामल, तू उगाच नको का त्रास करून घेऊ. त्रास काय? त्रास आबा करून घेणार आहेत. आता एवढा गैरसमज करून घेतील ना, मनाला लावून घेतील. मी माझ्याकडनं काही स्पष्टीकरण दिलं ना, काहीच ऐकणार नाहीये ते. अगं जाऊ दे ग श्यामल, मी उद्या सकाळी अरविंदशी बोलतो, सविस्तर बोलतो, मग ते झालं. अगं झोप ना आता तू. बोलाल ना पण तुम्ही? अगं बोलतो म्हटलं ना मी. झोप तू, झोप. नाही, मला कळतच नाहीये कसं माझ्या हातून असं झालं. मला काहीच कल्पना नव्हती. श्यामल, झोप तू, मी करतो सगळं. झोप. मी इथे दूध ठेवते. हा आबा. आबा, अहो काल काय झालं माहितीये का, जरा गोंधळच झाला. अरविंद भाऊजी काहीतरी वेगळंच म्हणत होते, मला वेगळंच वाटलं, म्हणून काय झालं मला कळलंच नाही. तुम्हाला उगाच भलताच गैरसमज झाला का आबा? काय मासाहेब, काय चाललंय? हे कुठे गेले रे? कोण? आबा गेल्याचे मॉर्निंग वॉकला. आई, आबा, अरे आबा आले. आबा. हे बघा. या या आबा या या आबा या. बसा बसा बसा. आबा, बातमी समजली बरं का आम्हाला, तुम्ही अमेरिकेला जाताय त्याची. मी चाललो कायमचा. अमुचा राम राम घ्यावा. कायमचा? हो खारकर, त्यांच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता? त्यांची सूनबाई त्यांना सोडणार आहे का कायमचं? श्यामला त्यांना कधी सोडायला तयार होणार नाही. तयार झालेली आहे. श्यामलांनी परवानगी दिलेली आहे.
माझी केव्हापासूनची इच्छा होती असं ती मला म्हणाली. म्हणजे माणसं केव्हा बदलतील काही सांगता यायचं नाही. अरे अरविंद, अरे आपला गैरसमजच झाला त्या दिवशी. कसला म्हणजे भाऊजी काही नाही, ते अमेरिकेला जायचं म्हणत होते ना आबा रात्री. हो हो हो, पण त्याचं काय? त्याचं म्हणजे काही गैरसमज झालाय का त्यांचा? नाही नाही, तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. नाही म्हणजे तिथे काहीही अडचण होणार नाही. आणि वाटलंच की क्लायमेट सूट होत नाहीये तर लवकर परत येता येईल. पण तसा सीझन फार चांगला आहे आता. हो. आणि शैला सॉलिड खुश होणार आहे. किती दिवसापासून चाललं होतं तिचं. एक मिनिट अरविंद, काय झालं माहितीये का, म्हणजे थोडासा गैरसमज झालाय आपला. म्हणजे आबांना अमेरिकेला नेण्याबद्दल. नाही, थँक्स वहिनी, केवळ तुम्ही परवानगी दिलीत म्हणून हे सगळं शक्य झालं. अरे नाही नाही, अरे तो जरा गोंधळ झालाय. म्हणजे काय झालं की अरे आपण दोघं दुपारी बोलत होतो नाही का ते गोव्याला जाण्याबद्दल, तर ते मी येऊन श्यामलला सांगितलं. ते ठरलं का ते? अरे नाही नाही अरविंद, अरे काय झालंय की तोच थोडा गैरसमज झाला ना. म्हणजे जेव्हा तू आबांना विचारत होतास ना तेव्हा श्यामलला असं वाटलं की तू त्यांना गोव्याला चलण्याबद्दल विचारतोयस. हो. बापरे, म्हणजे बहिणी तुम्ही आबांना एवढा आग्रह करत होतात तो गोव्याला चढण्याबद्दल होता? हो, आणि त्यांना काय वाटलं माहितीये का, मी त्यांना अमेरिकेला पिटाळतेय. पिटाळते काय? हो काका, त्यांना तसंच वाटलं. अहो जाम अपसेट आहे ते. सकाळपासून आईशी बोलले देखील नाहीत. काय सांगतोस काय तू हे? म्हणून मी तुम्हाला म्हणत होते, मी यांना सांगितलं होतं काल रात्रीच त्यांच्याशी बोलून टाका, त्यांचा इतका गैरसमज. आधी शांत व्हा, आधी शांत व्हा वहिनी. वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. हे मी सगळं, आय प्रॉमिस यू, आय विल सॉल्व इट. हे मी सगळं सावरून घेईन, डोंट वरी. याई याई शिर्या, इकडे निघालास तू? हो. झालास तयार? हो याई येतो. नाही नाही, इकडे इकडे जरा सॉक्स बघू बेटा. हे बघा, हे बघा. गाढवा, ते माझे सॉक्स आहेत, मी तिथे काढून ठेवले. ते तू घालून चाललास लगेच? हा, तुला काय वाटतं नेमका घाईच्या वेळेला तू हे असं करतो? तुला काय वेडसर आहेस तू? मूर्ख कुठला? तुम्ही तू काही बोल नको श्यामल. तू फार पाठीशी घालतेस त्याला. शाला का गेल्यापासून फक्त डोक्यावर चढून ठेवलाय त्याला. अहो किती ओरडताय तुम्ही. तुम्ही माझं ऐकून घेणार आहात का? काय आता? अहो अजून आबा आलेले नाहीयेत. काय अजून नाही आले? हो, आले नाही म्हणजे? तुझ्या समोर गेले होते ना वॉकला, अजून आलेले नाहीयेत. काय करायचं आता? अरे बापरे, तू एक काम कर, जरा खारकरांकडे फोन करून बघतोस का बेटा? जा जा जा. आपण कोणाला तरी विचारायचं का? हो, फोन करू दे ना. अहो काय झालं म्हटलं, येतील अजून अर्धा नाही तास. पण तुला काही सांगून नाही ना गेले? हॅलो 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 खारकर काका. हॅलो, हा शिरा बोलतोय. सहज फोन केलाय. हा, आबा आहेत का? एकदम ओरडू नको. अच्छा अच्छा, बरोबर. नाही नाही नाही, असं काही नाही. हो, नंतर करतो. नाही नाही नाही, हा ठेवतो ठेवतो. बरं 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 बरं. नाही नाही, असं सहज. बरं, हा नंतर करतो मी. ओके. ते म्हणाले गेट पर्यंत माझ्या बरोबर होते म्हणून. अगं बाई, डोंट वरी. चल आपण शोधूया त्यांना. शिर्या तू चल माझ्या बरोबर. चल बरं, मला माहिती आहे त्या जागा, ते कुठे कुठे थांबतात वाटेत ना. बरं चल आपण जाऊया. चल चल, मी पण येतो. अहो आता आबा इथे बसलाय तुम्ही? अहो काय आबा, अहो इथे बसायचं तर सांगायचं नाही का आम्हाला? आम्ही, अहो आई शोधते तिकडे. आणि तुम्ही नेण्यांबरोबर गेला होतात ना? आबा अहो काय, मला आधीच उशीर झाला, तर परत तुमच्यामुळे. आता जिमखान्यात काय सांगू, आजोबा हरवले होते, त्यांना शोधत होतो. नाही तू बोलून घे. बोलायचं ते नंतर कधी मिळणार बोलायला तुला? एकदा गेलो की गेलो. शेखर, बाबा
नाही त्याचं काय झालं आबा की आम्ही शोधत निघालो तुम्हाला आणि याई रुमाल दे. हो मी तयार असेल. अरे तुम्ही दोघेच कसे आलात? आबा कुठे रे? शिर्या श्यामल श्यामल बॅग दे ना लवकर. ठीक आहे. म्हणजे झाली वाट लागली माझी. अरविंद भाऊजी कुठे आहे? अरविंद येतोय. हो का, पण आबा कुठे आहे? अगं आबा आहेत ना तिथे बसले होते बागेत, तो सापडले आम्हाला. का पण अहो असं का बसलं? अगं नाही ते अपसेट नाही का झाले होते. ते मला माहिती आहे. मग अरविंद म्हणाला मी त्यांची समजूत काढतो आणि घेऊन येतो. हा चल मी निघू श्यामला आज वाट लागली. चल. मामी चपाती करपली. आणि असा सगळा गोंधळ झाला तर गोंधळ कसला? सावळा गोंधळच म्हणायचा. आणि तो केवळ माझ्यामुळे झाला. नाही, तू असं काही मनामध्ये आणू नको बरं का. गैरसमज हा कधी एकामुळे होत नाही आणि गैरसमज होणं हा काही मोठा गुन्हा नाही. हो पण तो वेळीच दूर झाला नाही तर त्याची फळं गुन्ह्यापेक्षाही भयंकर असतात. हो ते पण आहेच. पण बरं का याला आपली मानसिकता जबाबदार आहे. पण काय आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करत असतो. त्याच्यामुळे त्यांच्यातला संवाद हा बऱ्याचदा विसंवाद ठरतो आणि त्यातूनही असं गैरसमज निर्माण होतात. खरं आहे आबा. म्हणून मी काय म्हणतो नेहमी बरं का की विषय पूर्णपणे कळल्याशिवाय त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये माणसांकडे. हो तसंच झालं थोडंसं. म्हणजे मी वहिनींना विचारलं तेव्हा त्याची स्पष्ट कल्पना त्यांना द्यायला हवी होती. पण मला वाटलं की त्यांना माहिती आहे. काय बा तिचाही दोष नाही रे. काय झालं ती कुठे गेली नाही ना बऱ्याच दिवसामध्ये. तर तिला हा शेखरनी गोव्याचा बेत सांगितल्यावर ती अगदी हरखून गेली, त्या कल्पनेमध्ये रमली. तरी ती मला एवढा आग्रह करत होती. हो ते कळलं मला नंतर. बरं काय आहे बरं का ह्या वयामध्ये आता सगळ्यांना सोडून त्याची कल्पना मला सहन होत नाही. आता आयुष्य असं हा राहिलेलं नाही ना. आबा असं काय म्हणताय? हा मग तसं आय एम फिट अँड फाईन. हो मला काय झालेलं नाहीये. पण तो उगाच रिस्क नको. हा मी काय म्हणतो त्यापेक्षा तू शैलाला तिकडे येऊन जायला सांग ना. हा बघ ना. हे अरविंद जमव ना कधीतरी. हा ठीक आहे जमेल. जमवतो. आता लेखच इकडे म्हटल्यावर तीच जमवेल एखाद दिवस. उगाच निमित्त शोधायची गरज नाहीये. बरेच दिवस पाहिलेलं नाही वायस वाटतं. म्हणजे तू आलास ते फार बरं केला. म्हणजे काय होतं माणूस लांब गेला ना की मला तुझं मन हळवं होतं. नाही आबा मला वाटतं एखाद दिवस मीच येऊन सेटल होईल इथे. फार बरं होईल फार बरं. तरी विचार तू इकडे मला फार आवडतो हा मुद्दा बरं का. आबा कधी कधी आबा आणि मी त्याचं पुन्हा एकदा असतं ना रात्री ते पण बघतो. वहिनी आता हसताय पण रडायला लागलं तेव्हा जास्तच गोंधळलो मी. काय करावं ते सुचेच ना. डॅडींचं नेहमी असं होतं, त्यांना काय बोलावं काही सुचतच नाही. सुचत नाही म्हणजे हा जो सगळा गोंधळ आहे तो आपल्यामुळे झाला आहे ही जी जाणीव असते ती भयंकर कन्फ्यूज करून टाकते. पण नशीब सगळा गुंता सुटला. काय आबा? काय मामी टेन्शन गेलं ना? हो तसं गेलं. पण म्हणजे पण आता पण काय? अहो नाही म्हणजे इथलं निस्तरलंय पण मला तिकडची काळजी वाटतेय. म्हणजे वंसननी सगळी तयारी केली असेल ना. काय आबा काय सांगणार तिला? ए गप्रे मस्करी करू नकोस. जरा सिरियसली विचार करायला हवा या गोष्टीचा. अरे अरविंद तिथे काय कळवलंस तिला? हो रात्रीच आबांना घेऊन येतोय म्हणून. अजय देवा म्हणजे तिची मानसिक तयारी झाली असणार आहे वाना. हो पुढचं प्लॅनिंग पण झालं असेल मामाचं. हो म्हणूनच म्हणते मी. हे बघा ते सगळं माझ्यावर सोपवा तुम्ही. घोळ मी घातलाय ना मग तो मलाच निस्तरायला हवा. रिलॅक्स. गेला ऐकलीस? लॉंग डिस्टन्स कॉल आहे. कोणाचा आहे? मम्मा अरे मामा शलाकाचा आहे. बंद. अरे जा ना हॅलो कुणाचा रे? अरुण काका? हो होल्ड ऑन येतो मी. शैला नाही अमेरिकेहून आहे. हो हॅलो. मम्मा होती? नाही अरविंद काकांचा होता. हो का? ऑफिसचं वगैरे असेल नाही का? अगं असणारच. तो पुण्याला गेला होता ना तिथलं काहीतरी असणार. आबा तुम्ही काय सांगत होता मगाशी?
नाही, माझी अमेरिका वारी रद्द झाली याचं शैलाला खूप वाईट वाटलं असणार. पण नेने आणि खारकरांना जे काही वाटलेलं आहे ना, म्हणजे अपयश मरणाहुनी ओखटे अवस्था झाली त्यांची. चेहरे पाडून बसले. कोणाचा महत्वाचा फोन होता? चला शैलाचाही प्रश्न सुटला. अगो बाई, वन्सनचा फोन होता. ए काय रे, तू काय म्हणालास? नाही वहिनी, फोन माझ्या ऑफिस मधून होता. एक छोटासा प्रॉब्लेम क्रिएट झालाय, मला उद्याच निघावं लागेल. हो, पण मग त्याचा शैलाशी काय संबंध आहे? मला कळलं. मला माहितीये डॅडी काय थाप मारणार मामाला. त्याचं काय झालं की मी निघणारच होतो आबांना घेऊन, ते यायला पण तयार झाले होते. पण त्याच्यानंतर ऑफिसमधनं मला एक अर्जंट फोन आला. मग मी म्हटलं की आता घाईघाईत निघायचं आहे, मग आबांना कसं घेऊन निघायचं. मग मी म्हणालो की मी पुढे जातो, तुम्ही या मागाहून. गुड नो. बाई, अभिनयाचे गुण आहे तिच्यामध्ये. भाऊजी, हिला या कार्यक्रमात पाठवलं पाहिजे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.